काही महिन्यांपूर्वी रायगडच्या सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या जबरी दरोड्याच्या गुन्ह्यात पाली रायगड पोलिसांनी जाबाज कामगिरी करीत महत्त्वपूर्ण यश मिळवलं। पाली पोलीस ठाणे यांनी जप्त केलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादींना परत केला। या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तपास कौशल्याचं कौतुक होतं। या दरोड्याने हातोंड गोंदवसह सुधागडात मोठी दहशत निर्माण केली होती। दरोडेखोर आरोपींच्या मुसक्या लवकरात लवकर आवळून त्यांना धडा शिकवावा अशी मागणी होत होती। अखेर पाली पोलिसांना या कामी यश आलं। गुन्हा क्रमांक ICR नंबर 79/2025 BNS कलम 310(2), 311, 309(4), 127(2), 111 सह आर्म ॲक्ट 4(25) अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपींच्या ताब्यातून 37,000 किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। सदर गुन्ह्यातील फिर्यादी श्री संभाजी दामा वाघमारे राहणार हातोंड तालुका सुधागड यांना हा मुद्देमाल परत करण्यात आला। गुन्हा क्रमांक ICR नंबर 3/2025 BNS कलम 118(4), 318(2), 3(5) अन्वये दाखल गुन्ह्यात 2,25,000 किमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली होती। या प्रकरणातील फिर्यादी श्री अनंत दत्तात्रय जाधव राहणार धोंडसे तालुका सुधागड यांना माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सोन्याची चैन परत देण्यात आली। या जबरी दरोड्याचा पर्दाफाश करण्यात आला असून 2.87 लाखांचा मुद्देमाल पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर व टीम मार्फत फिर्यादींना परत करण्यात आला। दोनही प्रकरणातील मुद्देमाल 2 पंचासमक्ष ई-साक्ष प्रक्रियेद्वारे एकूण 2,87,000 किमतीचा फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला। काही महिन्यांपूर्वी हातोंड ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या जबरी दरोड्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांच्या वेगवान तपासामुळे आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात यश आलं। या कारवाईमुळे पाली परिसरात कायद्याचा धाक पुन्हा अधोरेखित झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचं स्वागत केलं। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।